काँग्रेसच्या वतीने खड्ड्यांविरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या खड्ड्यांमुळे जवळपास 4 नागरिकांचा निष्पाप बळी गेलेला आहे आणि त्यामुळे हे खड्डे कुठेतरी बुजवले। काँग्रेस कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। शहराध्यक्ष बबलू खैरे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही? आता आंदोलन करतायत, काय नेमकी मागणी? या शहराची पूर्ण रस्त्याची चाळण करून टाकलेली आहे आणि हे जे लोकप्रतिनिधी म्हणजे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, आयुक्त यांच्या वेगवेगळ्या टोळ्या झालेल्या आहे। आयुक्तांची वेगळी टोळी आहे, महापौरांची वेगळी टोळी आहे। महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत, काय सांगाल एकंदरीत? महिला इथे उपस्थित आहे कारण की महिलांना रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना इतका त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्यांच्या ज्या विवंचना आहेत त्या कोणाला सांगतील? त्या इथं उपस्थित राहून आज त्यांची जे मत आहे ते प्रदर्शन करत आहे। इथे तुम्ही काय सांगाल? पब्लिक हमें बोल रही है क्या रोड के काम क्यों बंद किए, जगह जगह पे खड्डे हैं, तो हम उन्हें क्या जवाब देंगे? परेशान हो गए लोग, ना पैदल चल सकते हैं ना रिक्शा से चलने देते, बोलने नहीं दिए जाता उन लोगों को। महासभा में हमको अभी तक बोलने की ये नहीं दिए भी है। आपली शेवटची मागणी काय असणार आहे नेमकी? आमची मागणी हीच आहे की हे सरकार खोटं बोलतंय। 5 लोक मृत्युमुखी पडलेले नाहीयेत। जेव्हापासून हे काम झालेले आहेत या शहरामध्ये 310 अपघात झालेले आहेत, त्याच्यामध्ये 106 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि फक्त सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे रस्त्यांचं काम सुरू केले त्याच्यामध्ये 20 नागरिकांचा बळी गेलेला आहे। नागरिक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की त्यांच्या हातात फलक आहे, विकास वेडा झाला। काय नेमका अर्थ आहे या विकास वेडा? अर्थ काही नाही, आम्हाला गिरीश महाजन नकोय। फार फसवगिरी झाली आमच्या नाशिक जिल्ह्याची फसवगिरी झालेली आहे आणि फसवे काम, सगळं फसवे काम। आपण बघू शकतो की काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। नाशिक महापालिकेच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। त्यांचं एकच मागणी आहे की जे रस्ते आहेत ते चांगले करा, खड्डे बुजवा, कारण यामुळे अनेक नागरिकांचा जीव गेलेला आहे। मात्र प्रशासनाने जर याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करू असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अब्रार सह मी विठ्ठल भाडुके, आपलं नाशिक।